मराठी माध्यमातून जे शिकतात त्यांच्याकडे काय खास गुण असतो? इंग्रजी माध्यमांकडे जाणारी मुलं आहेत त्यांचं फॅट कमी होते, ते मराठी माध्यमाकडे वळतात असं मला जाणवतंय. याचं मूळ कारण असं आहे की मराठी माध्यमामध्ये जे शिक्षण आहे ते संकल्पनात्मक आहे. म्हणजे मुलांना मूळ गोष्ट कन्सेप्ट कळणं ह्याच्यावर जास्त भर दिला जातो आणि कृतीशील शिक्षणावरती. त्यामुळे असं होते की फक्त पोपटपंची करून मार्क्स मिळवणे याच्यापेक्षा मुलं मुळातलं ज्ञान घेत आहेत. आपण स्वतः अनुभव घ्यायचा, स्वतः त्याचा एक्सप्लोअर करायचा आणि मग ते साठवायचं. त्याच्यामुळे मुलांना ना जेव्हा शिक्षण मातृभाषेतून घेतायत, पूर्ण करतायत आणि जेव्हा कॉलेजला कॉमन फ्लोअरला 11वी-12वीला एकत्र येत आहेत, मग ती मराठी माध्यमातली जेव्हा मुलं येत आहेत ना तेव्हा त्यांचं संकल्पनात्मक शिक्षण खूप चांगलं झालेलं असल्यामुळे ते पुढे जात आहेत आणि ती स्पर्धा परीक्षा किंवा इतर क्षेत्रामध्ये सगळ्यामध्ये टॉप असतानाचा अनुभव आम्हाला येतोय. त्यामुळे पुन्हा मराठी माध्यमाकडे वळणारे विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त आहे. विद्यार्थ्यांचं म्हणण्यापेक्षा पालकांचं जास्त आहे. शासनाने आता ते मराठी माध्यमामध्ये सुद्धा पहिलीपासून CBSE सुरू केलंय. जेव्हा आपण असा विचार करतोय की त्या माध्यमाची पुस्तकं आणि आपल्या मराठी माध्यमाची पुस्तकं, तर मराठी माध्यमाची पुस्तकं निश्चितपणे विद्यार्थ्यांना प्रगल्भ करणारी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जी मुलं या मातृभाषेतून शिक्षण घेतील ती पुढे निश्चितपणे प्रवाहात टिकून राहतील, कारण त्यांचं संकल्पनात्मक शिक्षण झालेलं आहे असं मला वाटतं. हो.